श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल मेरी यही प्रार्थना है 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 बोलो नाम नाम कवि तुम्हारा बोलो नाम कभी तुम्हारा निष्काम हो के मैं दिन रात गाऊं ये नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव माता यशोदा हरि को जगावे 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 गोपाल जागो अब नहीं न खोलो गोपाल जागो अब नैन खोलो गोपाल जागो अब नहीं न खोलो गोपाल जागो अब नैन खोलो गोपी द्वार खड़े बुला रहे नाथ नारायण
वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव आहे नाथ नारायण वासुदेव नारायण वासुदेव आहे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की हरिओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः वसुदेव सुतम देवं कंस चाणूरी मर्दनम देवकी परिमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि स्वतःच्या भाग्याने कमी करणार आणि बोलताना कमी करा गायन करताना जरा. आणि आज आपल्या या आणि भागवत कथेचा सांगतेचा दिवस आहे. परीक्षित राजाला मोक्ष मिळणार तो दिवस आजच आहे. आणि शुकदेव आणि परीक्षित राजा यांच्या संवादामध्ये आपण बरेचसे प्रसंग त्या ठिकाणी पाहिलेत. शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगायला सुरुवात केली की राजा, भगवान परमात्म्याचा पुत्र सांब जांबुवंतीचा पुत्र आहे. दुर्योधनाची कन्या लक्ष्मणाचे तो हरण करतो. यादवांचं कौरवांचं त्या ठिकाणी युद्ध होते आणि नंतर लक्ष्मणा आणि सांबचा विवाह होतो. आणि पांडवांचा राजर्षी यज्ञ प्रसंग. काही राजे पांडवांना शरण आले, काही राजांवरती त्यांनी विजय मिळवला.
पण एक राहिला तो जरासंध. आणि जरासंधाला वरदान होते की जोपर्यंत तो स्वतः युद्धाला तयार होत नाही तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुन आणि भीम दादा जरासंधाकडे जातात साधूच्या रूपामध्ये. आणि याचक म्हणून तिथं गेल्यानंतर जरासंध म्हणला तुमची काय इच्छा आहे सांगा. यांनी सांगितलं आधी तू वचन दे. त्या जरासंधाने देवाला सांगितलं हे देवा वचन द्यायची गरज नाही, मी तुला ओळखलं. कारण तुमचा देह जो आहे तो साधूचा देह नाही, तिघांचा शुरांचा देह आहे. तुला पण ओळखलं देवा मी, भीमालाही ओळखलं, अर्जुनालाही ओळखलं. मागा काय मागायचं असेल तर ज्या भगवान परमात्म्याला नेहमी मागावं वाटते तो आज माझ्या द्वारामध्ये आहे. वचनाची काही गरज नाही. तेव्हा सांगितलं की तुला युद्ध करायचं आहे, तू स्वतः तयार व्हायचं युद्धासाठी. आमच्या तिघामध्ये एकच युद्ध तुला करायचंय, मल्ल युद्ध. जरासंधाने सांगितलं देवा तुझ्याशी युद्ध करणार नाही मी. अरे तू पलायन केलं होतं माझ्या भीतीमुळे. अर्जुनाशी मी युद्ध करणार नाही, तोही माझ्या तोला मोलाचा नाही. मी युद्ध करेल तर भीमाशी करेल. आणि मल्ल युद्धाला सुरुवात झाली त्या ठिकाणी. भीम दादा आणि जरासंध बरेच दिवस युद्ध चाललं दोघांचं, मरत नाही जरासंध. पण सायंकाळी युद्ध थांबायचं, ते धर्म युद्ध होतं. तेव्हा भीमाने विचारलं देवाला की मी चांगले चांगले बलवान मारले, हा मरत नाही, काय झालं? म्हणे तुला काय वाटलं की सर्व मेनाचे आहेत? हा, तू उद्या माझ्याकडे पहा. युद्धाला सुरुवात झाली. देवाने एक दर्भाची काडी घेतली आणि चिरली. भीमाने तेवढंच पाहिलं अपूर्ण, पुढचं पाहिलंच नाही. काहींना अपूर्ण ऐकण्याची सवय असते, नाही की नाही, पूर्ण ऐकतच नाही. आणि जो पूर्ण ऐकत नाही त्याची फजिती होते. भीम दादाने किती वेळा त्याला एका पायावरती पाय दिला, दुसरा पाय हाती घेऊन मध्ये चिरला, त्याला दोन भाग केले त्याच्या देहाचे. मग फेकले की ते परत येऊन जुटायचे. बेदम झाला भीमदादा. पण जरासंध परत युद्धाला तयार व्हायचा. दोन्ही भाग परत जुटायचे. परत युद्ध थांबलं. संध्याकाळच्या वेळेला देवाला विचारलं देवा तुम्ही सांगितलं तसं केलं मी. म्हणे भीमा तू पुढे पाहिलंच नाही ना, अपूर्ण पाहिलं तू, पुढे पाहिलंच नाही काय झालं. आणि परत दुसऱ्या दिवशी पहा, परत दुसऱ्या दिवशी देवाने काय केलं, ते मध्ये गवताची काडी आणि उजव्या हातातला भाग डावीकडे फेकला आणि डावीकडला उजवीकडे फेकला. तेव्हा भीमदादाला कळलं की विरुद्ध दिशेनं फेकायचे आहे. आणि त्यावेळेला त्या जरासंधाचा मृत्यू झाला. परीक्षित राजाने प्रश्न केला की तो का मरत नव्हता, दोन संध का जुटायचे? कारण सांगायला सुरुवात केली की एक भरदश्व नावाचा राजा आहे, त्याला पुत्र संतान नाही. आणि ऋषी मुनींनी त्याला फळ दिलं, तुझ्या पत्नीला खाऊ घाले, फळ पुत्र होईल असं सांगितलं. आपल्याही कथेमध्ये मागच्या वर्षी इथलं फळ टाकलं होतं कोणाच्या वटीमध्ये, झालं म्हणतात त्यांचं काम. हरिभक्तपर्यंत संजयजी महाराजांनी सांगितलं श्रद्धा विश्वास असेल तर काही होते. आणि फळ खाऊ घाल तुझ्या पत्नीला. आता त्या राजाच्या राणीने काय केलं, फळ खायचं सांगितलं पण तिने दोन भागात केलं. ते फळ मध्ये चिरलं. पहिला अर्धा भाग खाल्ला, नंतर दुसरा अर्धा भाग खाल्ला. म्हणून
पुत्र जन्माला आलं ते यार बघ, पण 2 भागामध्ये जन्माला आलं, मेलेलं. फेकून दिलं त्याला बाहेर. आणि त्या नगरामध्ये एक अवलिया पिश आणि बर का जरा नावाची राक्षसीन होती, पण अवलिया होती ती. आणि तिला वरदान होतं की तुझ्या हाताने 2 वस्तू जुटतील, हा, आणि ते कधी ताटातूट होणार नाही. तेव्हा हे 2 भाग दिसले या अर्भकाचे. तिनं हाती घेतले, असं केलं, ते जुटून गेले. ते बाळ रडायला लागलं, जिवंत झालं. वरदान होतं तिला, तुझ्या हाताने जुटलेली वस्तू कधी तुटणार नाही. आणि जरा नावाच्या राक्षसीने नाव ठेवलं, म्हणजे जोडले संद, म्हणून नाव पडलं त्याचं जरासंध. जरा नावाच्या राक्षसीने संद जोडले म्हणून जरासंध नाव पडलं, हे कारण होतं. आणि नंतर पांडवांचा राजश्री यज्ञ, त्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्णांना. पण त्यावेळेला शिशुपालाने बोलायला सुरुवात केली की याला अग्रपूजेचा मान, गवड्याच्या पोराला, याने गायी चारल्या, याने चोऱ्या केल्या. देवाने खाली पाहावं. खाली पाहिल्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली, माझ्या नजरेला नजर टाकत नाही. आता देवाने खाली पाहिलं याचं कारण आहे, कारण देवाच्या हातून त्याचा मृत्यू होता. शिल्लकचे बोट, मस्तकावरचा मणी, हा, त्याच्या आईने सर्वांपुढे बाळ नेलं होतं ना. हा, कारण सांगितलं होतं आकाशवाणीने की ज्याच्याजवळ दिल्यानंतर हे मणी आणि शिल्लकचे बोट जातील, त्याच्या हातून मृत्यू होणार. आणि कृष्णाच्या जवळ दिल्यानंतर ते मणी गेला होता, बोटही. त्यावेळेला त्याच्या आईने सांगितलं होतं, कृष्णा माझ्या बाळाला जीवदान दे, मारू नको. सांगितलं त्या 100 गुन्हे मी याचे माफ करील, 100च्या पुढे गेलं की मग ठेवणार नाही. आता देवाने खाली पाहिलं होतं म्हणजे त्याचे गुन्हे मोजायला सुरुवात केली होती देवाने. हा, आपणही म्हणतो एखाद्या वेळेला एखादा वाईट वागणारा असतो, है की नाही, पण एवढा वाईट वागतो बा, हा देवाला दिसत नाही का, असं म्हणतात ना लोक. देवाला दिसतं, पण जोपर्यंत त्याचा गळा पूर्ण भरत नाही तोपर्यंत देवालाही मारता येत नाही. कारण मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य असतं, त्याचं त्या पुण्याच्या जोरावर तो चालतो. आणि 100च्या पुढे गुन्हा केला त्याने, 101, आणि देवाने सुदर्शन चक्र प्रगट केलं आणि त्याचं शिर उडवलं. आणि नंतर पुढे शाल्वा बरोबर सुद्धा त्यांचं युद्ध झालं. शाल्वाचा वध केला, वक्रदंताचा सुद्धा भगवान परमात्म्याने वध केला, शिशुपालाचा भाऊ. आणि असा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याला जो शरण जातो ना, अरे तो दरिद्री जरी असला तरी तो धनवान होतो. दरिद्री जरी असेल तरी तो धनवान होतो. परीक्षित राजाला शुकदेवांनी कथा सांगायला सुरुवात केली की भगवान श्रीकृष्णाचा एक परम मित्र, त्याचं नाव सुदाम. सुदाम देवाच्या जीवनामध्ये दरिद्री. काय कारण सांगायला सुरुवात केली की एक वेळ गुरुच्या आश्रमामध्ये असताना, संदीपनी महाराजांच्या आश्रमामध्ये सुदाम आणि भगवान श्रीकृष्ण असताना सुदाम आकडं आणि चणे दिले खाण्यासाठी की दोघं खाऊन घेता तुम्ही, आपल्या भाषेत फुटाणे. कृष्णाने तो खाऊन घेतो. सरपण आणायला गेल्यानंतर पाऊस आला, दोघं वृक्षावर बसले, सुदामा वरच्या डांगीवर, कृष्ण खालच्या डांगीवर. सुदामाला वाटलं याला कुठं माहिती आहे आपल्या जो चणे दिले, म्हणून एकट्याने खायला सुरुवात केली. देवाने विचारलं, सुदामा दात का वाजतात तुझे? म्हणे थंडीमुळे वाजतात म्हणे देवा. देव म्हणाले, सुदामा अरे वाईट केलं तू, माझ्या चोरून खाल्लं ना, आता याचं प्रायश्चित्त तुला भोगावं लागेल, तुला दरिद्री येणार. म्हणून देवाच्या चोरून कधी खायचं नाही, देवाला अर्पण करावं. या सप्ताहाच्या निमित्ताने जे आपण दान धर्म करतो ना, हे फार महत्वाचं आहे. हे देवाला अर्पण करून खाणं आहे.
तुम्ही हे देणगी देता, भंडाऱ्यासाठी सुद्धा मदत करता. आणि 2 भंडारे होतात आपल्या या जिंदगीमध्ये. मला अरुण दादांना सांगितलं, संतोषरावनाही सांगितलं होतं की 2 होतात भंडारे माऊली समाधी सोहळ्याच्या वेळेला सुद्धा. भाग्यवान आहे तुम्ही की 2-2 महाप्रसादाला तुम्हाला मदत करायला मिळत आहे. हे वाया जाणार नाही. भगवत कार्यामध्ये तुम्ही जेही अर्पण केलं ना ते देवाला अर्पण केलं. दरिद्री जीवनामध्ये त्याच्या येऊ शकते जो देवाच्या कार्यामध्ये खर्चच करत नाही. त्याच्या सुदामा तू वाईट केलं, हा बोलले नाही देव पण मनामध्ये. आणि तेव्हापासून सुदाम देवाच्या जीवनामध्ये दरिद्री आहे. भीक सुद्धा सुदामाला कोणी वाढत नाही, कारण राजाने फरमान काढलं होतं की याला कोणी भीक देऊ नका. कारण सुदामाला राजाने सांगितलं होतं की माझी स्तुती गा. सुदामाने सांगितलं होतं आम्ही स्तुती किंवा निंदा देवाचीच करतो, कोणाची नाही. आणि राजाने सांगितलं होतं सुदामाकडून कोणतंही कार्य करून घ्यायचं नाही आणि भीकही वाढायची नाही. अन्नाचं कण घरामध्ये नाही. सुदाम देवाच्या मुलं आईला म्हणतात, आई काहीतरी खायला द्या मला. किती दिवस पाणी पिऊन झोपायचं, काहीतरी दे. सुदाम देवाची पत्नी सुशीला म्हणाली की घरामध्ये काही अन्नाचा कण नाही तर देणार तरी काय. आई कोणाकडून तरी काही उष्ण का अन्न. तेव्हा सुदाम देवाच्या पत्नीने सांगितलं की बाळा, अरे गरिबीचं दुःख फार मोठं असते. सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर गरिबीचं दुःख आहे. ज्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग ज्यांनी भोगला असेल त्यांना कळतं की गरिबीचं दुःख किती आहे. गरीब इमानदार जरी असला तर लोक त्याला उष्ण सुद्धा द्यायला तयार होत नाही. काहीतरी नाही खायला. सुदाम देवाच्या पत्नीने हराळ नावाच्या गवताच्या मुळ्या आणल्या, त्याच्या वाटल्या, त्याच्या भाकरी बनवल्या. मुलांना आवाज दिला की या, तुमच्यासाठी मी जेवण बनवलं. धावत आले मुलं. आईला म्हणाले, आई तू किती चांगली आहेस की आमच्यासाठी जेवण बनवलं, आमचं ऐकलं तू. आणि ज्या वेळेला त्यांनी तो घास घेतला आणि गिळायला लागले तो घास गिळल्या जात नाही, तो बाहेर येतोय. कारण जनावराचं जे खाद्य आहे ते माणसाला कसं जाणार. आई अगं ही कसली भाकर आहे की आम्ही घास गिळायला जातो तर बाहेर येतो, घास गिळल्या जात नाही. सुदाम देवाची पत्नी रडायला लागली आणि देवाला विनंती करते की देवा, अरे आमचं जर काही चुकलं असेल ना, आमचा पती पत्नीचं काही चुकलं असेल तर त्याची सजा भोगायला आम्ही तयार आहे. ते सजा आमच्या लेकरांना का. अरे आम्ही यांना 2 घास जेवणही देऊ शकत नाहीत, आमच्या पोटी तरी का घातले. आमचं काही चुकलं असेल तर आम्ही सजा भोगायला तयार आहे देवा. आणि तेवढ्यामध्ये सुदाम देव येतात. आणि सुदाम देवा आल्यानंतर सुदाम देवाच्या पत्नीने सुदामाला सांगितले की तुमचा मित्र, बालपणीचा मित्र राजा झाला म्हणतात, त्याला काहीतरी मागा तुम्ही. सुदामाने सांगितलं, अवले हात पसरी जिने धिग त्याचे. आपण त्या देवाची फक्त भक्ती करायची आहे. त्याला का कळत नाही की आपल्याला काय पाहिजे म्हणून. लहान मुलाला पाळण्यामध्ये आईला सांगायची गरज नाही पडत की मला भूक लागली म्हणून. आई स्वतःहून येते आणि त्याला आपलं दूध देते. तसा मागचा भगवान परमात्मा आई आहे आपली. त्याला कळतं ना की आपल्याला काय पाहिजे, मागायची काही गरज नाही. पण जा तुम्ही काहीतरी मागा. बसा तिथं जरा, बसा बसा, नंतर बसा, बसून जा बसून जा. आणि सुदाम देव भगवान परमात्माला भेटण्यासाठी निघाले. पतीला सांगितलं की त्याला भेटायला जायचंय पण काहीतरी पाहिजे त्याला द्यायला. कारण आधी तो घेतो नंतर देतो, आधी घेतो आणि नंतर देतो. घेशी तेव्हा देशी असं म्हणतात. सुदाम देवाची पत्नी शेजारी गेली, त्या ठिकाणी ते तांदूळ गाळत असताना सुदाम देवाच्या पत्नीने खोजभर तांदूळ मागितले तर तिने तांदूळ दिले नाही. तिने सांगितलं, हा खाली पडलेला जो चुराईनं गाडलेला हा घेऊन जा. तोच घेतला.
आणि सुदाम देवापर्यंत आली आणि सुदाम देवाकडे हातामध्ये तो चुरा आणला आणि सांगितलं हे न्या देवाला. सुदाम देवाने वस्त्र समोर केले तर ते तो चुरा बांधायला सुद्धा वस्त्र धड नाही, कशी तरी पोटली बांधली, हातामध्ये काठी, पायात बूट चप्पल नाही, डोक्यामध्ये पगडी नाही, धड वस्त्र अंगावर नाही. सुदामदेव भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले. दर मुक्काम दर कोस सुदामदेव जात असताना पायाला फोड आले, पायात अनेक काटे मुडले आणि विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली झोपले. भगवान परमात्म्याने एका व्यापाऱ्याचं रूप घेतलं, गाडी बैल घेऊन त्या ठिकाणी आला. भगवान परमात्म्याने त्यांना सांगितलं की चला बसा गाडीमध्ये. कुठे जायचंय तुम्हाला? माझ्या मित्राला भेटायला जायचंय द्वारकेला. म्हणे मी तिकडेच चाललो, घेऊन जातो. नाही तुम्ही जा, मी जातो. बसा. बसले आणि गाडी बैल निघालं. धीरे गाड़ी हाथ रे, धीरे गाड़ी हाथ रे, भैया गाड़ी वाला तू धीरे गाड़ी हाथ रे, धीरे गाड़ी हाथ रे. हो भैया गाड़ी वाले, हो भैया. सुदामदेव देवाने आग्रह केल्यानंतर गाडीमध्ये बसले. सुदामदेवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. भगवान परमात्म्याच्या सोबत सुदामदेव निघाले तेव्हा डोळ्यामध्ये अश्रू आले की देवा, अरे भक्ताला कशाची गरज आहे हे तुला बरोबर कळते. सुदामाला काय माहित की तो स्वतःच आला म्हणून. भक्ताचे काही काम देव स्वतःहून करतो. कितीतरी भक्तांचे काम केले देवाने स्वतःहून केले. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा मिरच्या उधार दिल्या होत्या तर लोक पैसे देत नव्हते. भगवान परमात्म्याने घरी जाऊन जाऊन आणले पैसे. किती कामं केले आणि फक्त त्याच्यावरती पाहिजे विश्वास. नंतर एका ठिकाणी शिदोरी सोडली देवाने. सुदामाला सांगितलं बसा जेवायला. म्हणे नाही, तुम्ही जेवण करून द्या. कारण सुदाम देवाला आठवायचं की आपण घरून निघालो तेव्हा पत्नी उपवासी आहे, मुलं उपवासी आहे. आपल्याला पंचपक्वान्न जरी मिळत असतील त्याचा उपयोग नाही. आजी खाली बसा आजी. आणि भगवान परमात्म्याने आग्रह केला जेवायचा. भगवान परमात्मा म्हणाले अहो तुम्ही चिंता करू नका, तुमची व्यवस्था बरोबर लागेल घरचे. तुमचा विश्वास आहे ना त्याच्यावरती, मग व्यवस्था लागेल. आणि द्वारकेच्या समोर आल्यानंतर त्या द्वारकेला एकच दरवाजा आहे. काही ऋषीमुनी गेले होते आणि त्यांनी विचारलं तर ही नगरी का द्वार कहा आहे.
द्वार कहा आहे असं विचारल्यानंतर कोणीही विचारायचं तेव्हापासून नाव पडले. आणि त्या नगरीला एकच द्वार आहे. तो दरवाजा हुकला की माणूस 84 येऊनी परत चुकल्यावर मग आणि तिथं भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी सुदामा निघाला. द्वारातून आतमध्ये जायला लागला. त्यावेळेला द्वारपालांनी सुदाम देवाला जाऊ दिलं नाही. सुदामदेव म्हणाले, अहो मी कोणी भिकारी नाही, मी या नगरीचा जो राजा आहे भगवान श्रीकृष्ण त्याचा मित्र आहे. मित्र म्हटल्यानंतर हसायला लागले ते. सुदामाने हात जोडून विनंती केली की त्याची जर इच्छा नसेल तर मी परत जाणार, पण माझा निरोप त्याच्यापर्यंत न्या. द्वारपाल भगवान परमात्म्याच्या जवळ जातात आणि सुदामदेव केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत आहे. आणि द्वारपालाने भगवान परमात्म्याच्या जवळ जाऊन सांगितलं, बाहर एक अजनबी आया है और आपको मिलने की जिद करता है. कन्हैया ने पूछा क्या नाम है उसका? नाम बताया सुदाम. और सुदाम नाम सुनते ही भगवान कन्हैया दौड़ पड़े सुदाम की तरफ. सुन ही दौड़ी चले आई मोहनी, लगाया गले से सुदामा को मोहनिया. लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हाँ सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहनिया. लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हाँ हुआ रुक्मिणी को बहुत चंपा, हुआ रुक्मिणी को बहुत चंपा. मेहमान कैसा अजनबी आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. और कन्हैया दौड़ पड़े सुदाम की तरफ और आगे हाथ करते हैं. सुदाम को अपने हृदय से लिपटाने के लिए और आगे हाथ करके दौड़ते हैं सुदाम की तरफ भगवान कन्हैया और सुदाम को अपने हृदय से लिपटाते हैं. और सुदामा को पूछा कन्हैया ने, सुदामा कैसा है रे तू, सब ठीक तो है ना? तब सुदामा ने कहा, भगवान जिस पर आपकी कृपा होती है वो तो ठीक ही होगा ना, उसे चिंता करने की क्या जरूरत है? चिंता करने की जरूरत उसे है जिसकी चिंता आप नहीं करते. अगर हमारी चिंता आप करते हैं कन्हैया तो हमें चिंता करने की क्या जरूरत है? और सुदाम का हाथ पकड़ते हैं कन्हैया, महल के अंदर लेकर आते हैं, अपने सिंहासन पे बिठाते हैं. और सिंहासन पे बिठाने के बाद रुक्मिणी मैया जल भरकर लाती है.
सुदाम के चरण प्रक्षालन करने के लिए। तब कन्हैया ने कहा, रुक्मिणी, मेरे इस मित्र के चरण प्रक्षालन करने के लिए तेरे इस जल की जरूरत नहीं, मेरे आंखों में आई हुई आंसू की जरूरत है। और भगवान कन्हैया रोते हैं और चरण प्रक्षालन करते हैं। सिंहासन पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने दिलाए हो। चरण आंसुओं से श्याम ने दुलाए, चरण आंसुओं से श्याम ने दुलाए। हाँ, सिंहासन पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने दिलाए हो। चरण आंसुओं से श्याम ने दुलाए, चरण आंसुओं से श्याम ने दुलाए। हाँ, न घबराओ प्यारे, जरा भी सुदामा, न घबराओ प्यारे, जरा भी सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है। हरे द्वार पालो कन्हैया से कह दो, हरे द्वार पालो कन्हैया से कह दो। घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है। हाँ, हरे द्वार पालो कन्हैया से कह दो, हरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे तुम्हारा बाप आ गया है। घर पे सुदामा गरीब आ गया है। हाँ, दर पे सुदामा घरे आ गया है। घर पे सुदामा गरीब आ गया है। आणि सुदाम देवाचे चरण प्रक्षालन केले भगवान परमात्म्याने। नंतर आपल्या हाताने स्नान घातले आणि आपले वस्त्र परिधान करायला दिले, आपले अलंकार दिले। भगवान परमात्म्यासारखा दिसायला लागला सुदाम। आणि नंतर सर्व दर्शनासाठी आले सुदामाच्या। रुक्मिणी माता सुदामाने विचारलं, कोण आहे? तुझी वहिनी आहे म्हणे। तू लग्न केलं? मला सांगितलं नाही। देवाने सांगितलं, अरे माझं का काही नियोजित होतं? बर, तुझा विवाह झाला का? नाही, हो झाला ना। मग तू का बोलवलं नाही? देवाने विचारलं सुदामाला। सुदामा म्हणाले, देवा, गरीबाचं लग्न काय? लाज वाटली की तुझं एवढं वैभव, तुला काय बोलवायचं? नंतर जांबुवंती आली दर्शनाला। ही कोण? म्हणे तुझी वहिनी। तू 2-2 लग्न केलं? देवाने खालीच पाहिलं की आता याला काय सांगा। आशीर्वाद दिला, अष्टपुत्र। नंतर सत्यभामा आली, म्हणे ही कोण आहे? म्हणे तुझी वहिनी। अरे तू 3-3 लग्न केले? देव म्हणाले, गड्या, बारी गेली जळगावच्या पुढं। 16,108 आहे आता। नंतर सुदाम देवांनी निस्ता असा हात ठेवला फक्त की या तुम्ही स्वतःना आशीर्वाद घेऊन जा। आणि सुदाम देव भगवान परमात्म्याने विचारलं, मग वहिनीनं काही दिलं असेल ना माझ्यासाठी? त्याचं ते एवढं वैभव पाहिल्यानंतर सुदामाला लाज वाटली की काय द्यावं हे। पोटली होती ती हिसकून घेतली देवाने। 2 मुष्टी चावल खाल्ले। तिसरी खाणार तेवढ्यामध्ये रुक्मिणी मातेने हात पकडला, म्हणे सर्व तुम्हीच खाता का? माहिती होतं की आता हे सर्व गेलं असतं। नंतर भगवान परमात्मा सुदामाला आपल्या शेजेवरती झोपवतात आणि सुदाम देवाच्या पायातील ते फोड आणि रक्त, त्याच्यामध्ये ते काटे, देवाच्या डोळ्यात अश्रू आले।
हे माझा सुदाम माझ्या भेटीसाठी पायात बूट चप्पल काहीच नाही. कितीतरी काटे मुडले होते. देवाने हात फिरवला तर सर्व काटे निघून गेले, पुढे गेले. देव भक्ताच्या पायातले काय काढतो? काटे काढतो. भक्ताच्या जीवनातले काटे, सर्व दुःखरूपी काटे काढतो. कोणते काटे? अनेक प्रकारचं दुःख आहे भक्ताच्या जीवनामध्ये, सर्व काटे काढतो देव. भक्ताचे काय काढतो? काटे. आणि अभक्ताचा काय काढतो? हा, कंसाचा काय काढला? काटा. रावणाचा काटा आहे की नाही? भक्ताच्या जीवनातले काटे काढतो देव. आणि भगवान परमात्मा सुदामाला नंतर सांगतात, सुदामा जा आता घरी, घरचे वाट पाहत असतील, माझे वस्त्र अलंकार देऊन टाक. सुदामाने देऊन टाकले. लोभच नाही ना जीवनामध्ये. आणि सुदाम देव जेव्हा निघाले ना, त्यावेळेला जेवढी राधा रडली होती 100 वर्ष देवाकरता, तितका देव रडला सुदामा करता. भक्ती अशी असावी जीवनामध्ये की देव सुद्धा आपल्याकरता रडला पाहिजे. आपण गेल्यानंतर देवाला आनंद वाटावा आणि निघलो आपण की देवाने रडावं. सुदामा करता एवढा रडला भगवान परमात्मा. जित निरादा रोई रोई काना के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा 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 के लिए। जितनी राधा रोई रोई काना के लिए, जितनी राधा रोई रोई काना के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा 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 के लिए। यार की हालत देखी, उसकी हालत भी रोया, यार की आगे अपनी शाम चौकट पे रोया, यार की हालत देखी उसकी हालत में रोया, यार की हालत देखी उसकी हालत में रोया, यार के आगे अपनी शाम चौकट पे रोया, यार के आगे अपनी शाम चौखट पे रोया। ऐसे तड़पाते सुषमा परिवारों के लिए, ऐसे तड़पाते सुषमा परिवारों के लिए,
जेव्हा सुदामदेव निघाले तेव्हा भगवान परमात्मा एवढे रडले, जेवढी राधा रडली होती कृष्णा करता. आणि सुदामदेव आले, जिथं आपलं झोपडं होतं ना त्या ठिकाणी सोन्याचा महाल आहे. सुदामदेवाची पत्नी सुंदर राज वस्त्र अंगावरती आहे, राज अलंकार. मुलं सुद्धा राजकुमारासारखी दिसत आहेत. मुलं धावत गेले तर मुलांना सुद्धा ओळखलं नाही सुदामदेवाने. पत्नी आली, औक्षण केलं, ओवाळलं. सुदामाच्या डोळ्यात अश्रू आले की देवा, अरे भक्ताच्या जीवनामध्ये सुखही केव्हा देतो तेही कळू देत नाही. मला असं वाटलं की ती देवाने काहीच दिलं नाही. या ठिकाणी भगवान परमात्मा एवढं देतो, फक्त काय पाहिजे जीवनामध्ये, थोडा संयम पाहिजे. अहो एवढा देणारा आहे तो, एवढा दाता आहे की आपलं पात्र कमी पडेल घेता घेता, एवढा आहे त्याच्याकडे. फक्त आपण त्याची भक्ती करत राहावं. सुदामदेवाची झोपडी होती तर त्या ठिकाणी सोन्याचा महाल झाला, म्हणजे सुख आलं जीवनामध्ये. आणि त्यानंतर अर्जुन आणि सुभद्रेचा विवाह आहे. संन्यासी होऊन गेला होता अर्जुन सुभद्राला पळून आणायला. देवाची करामत सर्व. बलराम दादाला काही उमजू दिलं नाही. 100 कौरव सुद्धा मारले तर ते कळू दिलं नाही. आणि प्रसंग असा आहे, भगवान परमात्म्याचे मुलं आणि ऋषीमुनी आलेले असताना त्या ठिकाणी जातात, दुर्वास ऋषी वगैरे, आणि सांबला श्रीधर आणि गरोदर स्त्रीचं पात्र देतात. आणि गरोदर स्त्रीचं पात्र देतात. ऋषी पुढे उभं करतात की महाराज या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी? ऋषींनी सांगितलं मुलगा होणार नाही आणि मुलगी होणार नाही, मुसळ होईल आणि तुमचा वंशाचा नाश होईल. शाप दिला. घाबरले ना आले, वस्त्र पेटले तर खरोखर मुसळ पडलं. म्हणजे आता काय करायचं? चूर्ण केलं, सागरामध्ये टाकलं. त्या मुसळाचं चूर्ण केल्यानंतर जे उगले ना ते काही लवाळ उगली आणि काही श्रुतिपर्ण नावाचे वृक्ष उगले. कोणते? श्रुतिपर्ण नावाचे वृक्ष. आणि एक लोहा कोण होता त्या मुसळाला, तो एका माशाने गिळला. दिवाराने तो मासा पकडल्यानंतर तो लोह निघला, त्याने बाण बनवला, बाणाचं टोक बनवलं त्याच्यापासून. आणि पुढेही कथा सांगितली तरी चालते, आता साखळी लावली तरी चालते. या यादवांनी काय केलं, भगवान परमात्म्याच्या मुलांनी आपसामध्ये लढून, बरं का, आपसामध्ये लढून आणि एकमेकाला त्या गवताने वृक्षाने मारायला तयार, म्हणजे युद्ध झालं त्यांचं. आपसामध्ये मारायला सुरुवात केली तर ते गवत मारायचे, त्याचं शस्त्र व्हायचं. यदुकुलाचा नाच झाला. भगवान परमात्मा सुंदर वृक्षाने पडलेली असताना पाय गुडघ्यावरती आहे. आणि जो लोहा कोणाचा बाणाचं टोक बनवलं होतं शिकाऱ्याने, त्याला असं वाटलं कोणता तरी प्राणी आहे. त्याने अनुसंधान साधलं, बाण सोडला, पायात लागला बाण, रक्ताची धार उडाली. परत तो धावत आला, पश्चाताप झाला त्याला, देवा माझं चुकलं, मी तुम्हाला बाण मारला. म्हणे तुझं काही चुकलं नाही, मी सुद्धा तुला मागच्या जन्मामध्ये असाच वृक्षाच्या आळ उभारून बाण मारला होता. तेव्हा तू आली होतास आणि मी वृक्षाच्या आळून बाण मारला, आज तू मला तसा बाण मारला. कर्माने कुणालाही सोडलं नाही, तिच्यात तुझी चूक नाही. आणि नंतर दारुकाला सांगितलं, सर्व बाहेर काढली महालातून. बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण त्या महालामध्ये द्वारकेच्या आणि सागरामध्ये ते नगरी वसवली भगवान परमात्म्याने. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंतर श्रीकृष्ण उद्धव यांचा संवाद आहे. उद्धवला पाठवलं तर भगवान परमात्म्याने गोपिकांकडे, कारण त्याला अभिमान झाला होता ज्ञानाचा. ज्या टायमाला गोपिकांची भेट घेतली उद्धवाने, त्या कळलं उद्धवाला की ज्ञानापेक्षा भक्ती हे श्रेष्ठ आहे. वेड्या पिशा झाल्या होत्या गोपिका, अहंकार नाही झाला उद्धवाचा त्या वेळेला. नंतर यदू राजाला दत्तात्रयाने 24 अवताराचं वर्णन करून सांगितलं. दत्तात्रयाने सांगितलं, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले गुरुत्व पण, जग संपूर्ण गुरु दिसे. मी 24 गुरु केले आणि 24 गुरुचं त्या ठिकाणी महत्व सांगितलं. मी पृथ्वीला गुरु केलं, वायूला गुरु केलं, आकाशाला, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध काढणारा, हरिण, मासा, पिंगला, वेश्या, बालक आणि कुमारी कन्या, पिंगला, बाण बनवणारा, सर्प आणि कीटक, किडा,
आणि टिटवी असे 24 गुरु मी केले सांगितलं. त्याच्यानंतर परीक्षित राजाला विचारलं शुकदेवांनी की राजा आता तुला सांग तक्षक दंश करेल तुला? सांगितलं नाही, तक्षक दंश करेल तो माझ्या देहाला करेल. परीक्षित राजाला शुकदेवांनी एक परत सांगितलं की एक पुढे एक अवतार होईल, कल्की अवतार, असं वर्णन करून सांगितलं. ज्यांनी म्हणे विठवा झाला गळा वैजयंती मला विठ्ठलाचं चरित्र सुद्धा सांगितलं. आणि तुला आता मृत्यू येणार, तक्षक दंश करणार नाही, तक्षक दंश करेल तो माझ्या देहाला. मी वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. तक्षक निघाला दंश करायला. त्यावेळेला कश्यप नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी मंत्र उच्चार करायला येत होता, म्हणजे त्याला विष उतरवता येत होतं. तक्षकाने विचारलं तुम्ही कुठं चाललात? म्हणे तक्षक दंश करणार आहे परीक्षित राजाला, मी विष उतरवण्यासाठी जात आहे. परीक्षा पाहण्यासाठी त्या तक्षकाने ओल्या लिंबाच्या वृक्षाला दंश केला तर तो वृक्ष पेटला, राख झाली. म्हणे आता याला जिवंत करा. मंत्राच्या साहाय्याने त्याने खरोखर तो वृक्ष जिवंत केला. तक्षकाला वाटलं हा खरोखर हा विष उतरवणार, त्याला धन दिलं, तिथूनच परत पाठवलं. परीक्षित राजा आधीच देहाच्या वेगळा झालेला होता. देहाचा आणि परीक्षितेचा काही एक संबंध नाही. देह मी म्हणता ब्रह्मात्या कोटी येऊन या पाठी थोपटी ती. देहाला मी म्हटलं की ब्रह्मात्याचं पातक लागतं. देहाचा आपला काही संबंध नाही. देह वेगळा आहे, मी वेगळा आहे. आपण गाडीत बसलो, गाडी आपण नाही राहत, गाडीतला वेगळा आहे. गाडीतला ड्रायव्हर उतरला म्हणजे गाडी वेगळी आहे. तसं याच्यातला ड्रायव्हर आपण आहे, ही गाडी आपला काही संबंध नाही. आणि तक्षकाने दंश केला आणि परीक्षित राजाचा देह पेटायला लागला. परीक्षित हसायला लागला की आपल्याला काही झालं नाही. आपण नाक भरम धरला होता की तक्षक येईल, दंश करेल, मी मरणार, पण आत्मा हा मरत नाही मुळामध्ये. हा परत एक प्रसंग आहे. काचाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं परीक्षित राजाला, पण काही सापांनी काय केलं, ब्राह्मणांचं रूप घेतलं आणि फळं घेऊन गेले. त्याच्यात तक्षक आहे की नाही की आम्ही जाऊ शकत नाही भेटायला, पण तुम्ही हे फळं तर न्या राजाला. काचाच्या पिंजऱ्यामध्ये आणि फळं दिले, फळ फोडलं तर त्याच्यात आडी, तक्षक झाला, दंश केला. सांगायचा मुद्दा आहे काय की पिंजऱ्यात जरी ठेवलं ना तरी तो जाईल, म्हणजे कारण त्याला कोणी आळू शकत नाही. हा आणि भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचे चरित्र श्रवण करत असताना आपण सर्व कोण आहे, परीक्षिती आहे. जाणार तो देह, आत्मा मरत नाही मुळामध्ये. एखादा माणूस पाणी आणायला नदीवरती गेल्यानंतर मातीचं भरणं त्याने नेलं आणि मातीचं भरणं जर पाण्यात बुडवलं आणि बाहेर पाणी आलं, आतमध्ये पाणी आलं आणि तो घडा जर समजा पाण्यात फुटला तर आपण काय म्हणतो, पाणी फुटलं म्हणतो का? घडा फुटला म्हणणार ना, आहे की नाही? घडा फुटेल, त्याच्यातलं पाणी फुटत नाही. तसा हा घडा जातो पण याच्यातला तो त्याला काही होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात पै अथावी गट बुडाला, तो आत बाहेरी उदकी भरेला. पाठी देव गत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. ज्ञानोबारांनी परत या ठिकाणी एक वर्त आणि ओवी खर्च केली. सापाने कात टाकल्यानंतर साप मरत नाही, उलट धावतो, है की नाही? सापाने कात टाकला की साप मरतो का? नाही. तसा देह गेल्यानंतर आत्मा मरतो का? नाही. का सरपे कवच सांडिले, का उभारेने वस्त्र पेडिले, तरी का सांग काही मोडिले अवया माझी. अरे अर्जुना, सापाने कात टाकल्यानंतर जसा साप मरत नाही तसं देह गेल्यानंतर आत्मा हा मरत नाही. आणि परीक्षित राजाला या ठिकाणी मोक्ष मिळाला, म्हणजे भयाचं निरसन झालं. मोक्ष म्हणजे काय तर मोक्ष आकाशात नाही, पृथ्वीवर नाही, पाताळात नाही. मग मोक्ष म्हणजे काय? न मोक्ष न बसा पृष्ठे, न पाताले न भूतले, मोक्षैच तो इमलम सम्यक ज्ञान विबोधितम. मोक्ष म्हणजे विशुद्ध आत्मज्ञानाने निर्मळ झालेलं माणसाचं जे मन आहे ते मोक्ष आहे. आणि निर्मळ मन असेल ना तो परमार्थाचा अधिकारी आहे. मन चंगा तो, नाही तर कितीही जा मंदिरामध्ये, हा किती मंदिरात गेले मन चांगलं नसेल तर त्याचा काय फायदा आहे की नाही? आणि या ठिकाणी मोक्ष, त्या मोक्षाचे अधिकारी आपण आहे. पंढरीच्या लोका बरं का, हा आणि अभिमान राहत नाही म्हणून सांगितलं बरं का, पंढरीचे वार करी आणि अधिकारी मोक्षाचे. तुम्ही सर्व मोक्षाचे अधिकारी आहात. मुखी नाम हाती मोक्ष, जो कथा श्रवण करतो, जो नामचिंतन करतो तो मोक्षाचा अधिकारी आहे. इथपर्यंत आपण आलो. सर्व महाराज मंडळी आनंदी आहे तुमच्या गावावरती. महाराज मंडळी सुद्धा आपले गायनाचार्य महाराज मंडळी वगैरे, संजयजी महाराज वगैरे सर्व, हा
त्या ठिकाणी महाराज मंडळी सुद्धा आनंदी आहे. तुमच्या गावाचं वर्णन ते करतात आणि तुम्ही सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी जीव लावतात आणि म्हणतात ना, जीव लावला की जंगलचं पक्षी सुद्धा जवळ येतो. आणि असे तुम्ही भाग्यवंत सर्व कार्यकर्ते मंडळी, श्रोते मंडळी, सर्व दाते आपल्या चरणी सेवा समर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम परत वचन देतो. तुमच्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. कार्यक्रम असो का नसो, पण संबंध आपले टिकून राहतील बरं का. सप्ताहामध्ये तुमच्या कथा असली काय नसली काय, अहो कीर्तन असलं काय नसलं काय, मला कीर्तनालाही बोलवलं का एखाद्या वेळेला सप्त्याला तर मी येणार. आणि कीर्तन जरी नसलं तरी सुद्धा हे संबंध जे आहे आपले, मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचे प्रेम हे संबंध टिकून ठेवणार. तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, विसरणार नाही. तुम्ही केव्हाही हाक मारली तर धावून येणार. तुम्ही सुद्धा आमच्याकडे यायचं हे सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी शिवेला पूर्णविराम. आता आरती होईल, आरतीनंतर ग्रंथपूजन होईल. तरी आरतीसाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. आरत्या घेऊन आपल्या आपल्या जागेवर थांबायचे सर्वांनी. भगवान की है आरती, भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती. अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला. हरि नाम यही, 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 हरि नाम यही. हरि नाम यही, हरि नाम यही. जग मंगल की आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. जामगी का पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला. ये सुख करनी ये दुख हरनी, ये सुख करनी ये दुख हरणी, ये सुख करनी ये दुख हरनी. ये सुख करनी ये दुख हरणी. श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तारती. भागवत भगवान की है आरती,
को पाप से तारती। हे मधुर बोल जगबंद खोल सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। हे राम यही घनश्याम यही, हे राम यही घनश्याम यही, हे राम यही घनश्याम यही। हे राम यही घनश्याम यही। प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से तारती। भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं सुजनेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। कालीन्द्रताङ्गनवतीन चरणगुणानपायिनं तुझे प्रेमे आलिङ्गन अनन्त भोजन भाव्यवाणिन मने नमः। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुः त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा क्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृत्या वा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणामेति समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं दामोदरं वासुदेवं किंदरं माधवं जानकी नायकं रामचंद्र भजे। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव।